जीवनामध्ये कठीण परिस्थिती सर्वांना येते, सर्वांना बघायला मिळते। एकदम नाही पाय लागत कुणाचे, हळूहळू परिस्थिती सुधरत जाते। नमस्ते, मेरा नाम हेमांगी पुना से है। 12 पास करी हूँ, फिर भी थोड़ी कमज़ोर फैमिली में आ गई। सपोर्ट करते करते, फैमिली वालों ने भी सपोर्ट करते करते थोड़ी बहुत आगे चल रहे हैं। अभी मम्मी पापा जॉब करते थे, कभी वहाँ मिट्टी का काम देखा नहीं था, पीओपी का काम कभी करा नहीं था, यानी मिट्टी में हाथ ही नहीं लगाए थे। फिर भी अगर अपने को घर वैसा मिला है तो उनके हिसाब से चलना पड़ा और करते गए उनके साथ में काम। उनके साथ में काम करते करते, उनको सपोर्ट करते करते वो भी अपने पैरों पर खड़े हो गए। यानी अब तो काम नहीं करना पड़ता, लेकिन करना पड़ता, यानी हम नहीं करते, आदमी लोग करते हैं। लेकिन जैसा मेरा कहना ये है कि जो काम अपन ने नहीं करा हो वो भी अपन करो। आगे बढ़ने के लिए अपने को सब कुछ करना पड़ता है। जीवनामध्ये कठीण परिस्थिती सर्वांना येते, सर्वांना बघायला मिळते। एकदम नाही पाय लागत कुणाचे, हळूहळू परिस्थिती सुधरत जाते। म्हणजे डायरेक्ट नाही काही करू शकत कोणी, केल्यावरच होतं। आपल्याला जर पुढे जायचं आहे, काही करायचं आहे, तर आपल्याला घराबाहेर निघावं लागतं, फिरावं लागतं, बाहेरची दुनिया बघावी लागते, त्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो। घरी बसल्या काहीच होत नाही, त्याच्यासाठी सर्व दुनियाकडे पाहून जगावं लागतं। म्हणजे घरच्यांचा पण सपोर्ट घेतलेला जरुरी असतो। डायरेक्ट नाही निघू शकत आपण, घरच्यांनी परमिशन दिली जाते, दिली तर चांगलंच असतं। आणि मी म्हणते लेडीजला तर परमिशन दिलीच पाहिजे। आज लेडीज सुद्धा कुठल्या कुठे गेलेत, सर्वीकडे काम करतायत लेडीज, कुठेच मागे राहिले नाहीयेत। त्याच्यासाठी माझं एक म्हणणं आहे मुलींना, ज्या आता यंग मुली आहेत त्यांना, की कुणालाच घाबरायचं नाही आणि सशक्त बना, एक झाशीची राणी बना, जेणेकरून कोणी आपल्याला वाकड्या नजरेने सुद्धा पाहिलं, ते आपण त्याला पाहिलं तिथल्याने सुद्धा तो घाबरला पाहिजे। त्याच्या मनात डर आला पाहिजे की नाही, ही मुलगी आपल्याला बघते आणि ही कराटे मॅन असू शकते किंवा काही असू शकते, की ती जीवनामध्ये काही म्हणजे मागे नाही बघायला पाहिजे। माझं म्हणणं हे आहे मुलींना, की पुढे चाला, मुलांच्या टक्करमध्ये व्हा, बस एवढंच माझं म्हणणं।